महाराष्ट्राचं. म्हणजे गणेश उत्सव हा आमचा सण होता. कॉर्पोरेट वॉरचा भाग ही जर गणेश उत्सव मंडळ होत असतील तर ह्याच्यापेक्षा दुर्दैव नाही. उद्या काय गणपतीमध्ये आम्हाला गरबा बघायचा आहे का आम्हाला, अदानी आणि अंबानीच्या हातात गणपती देऊन? आणि मला असं वाटतं ह्याची सुरुवात मागच्या वर्षी लालबागच्या राजांनी केली. ही अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे. मनाला हे पटूच शकत नाही. ठीक आहे, गणेश उत्सव मोठ्याने साजरा करायला पैसे लागतात. किती लागतात तुम्हाला? आज लालबागच्या राजामध्ये करोडो रुपये जमा होतात ना. लोक स्वतःहून येऊन तुम्हाला देणग्या देतात. मग कशाला तुम्हाला अंबानी पाहिजे तिथे? काय मोठा सल्ला अनंत अंबानी देतात गणेश उत्सव मंडळाला की इतके वर्षात तो त्यांना मिळाला नाही. अनंत अंबानी असं कुठला सल्ला देतात लालबागच्या राजाला की त्याच्यासाठी त्यांना सल्लागार म्हणून नेमलंय? गणेश उत्सव मंडळ कंपनी करायची आहे का की त्याला सल्लागार म्हणून आनंद अंबानीला घेतलंय तुम्ही? आणि मग त्यांचं बघून आता अदानी आले. ते म्हणतात आम्ही हा गणपती, उद्या अजून JSW आहे, उद्या अजून गोदरेज आहे. मग गणेश उत्सव मंडळ हे काय कॉर्पोरेट वॉरचं तुम्हाला ठिकाण बनवायचं आहे का? हा महाराष्ट्रातला मराठी माणसाचा मातीतला सण आहे. तो या उद्योगपतींच्या हातात तुम्हाला द्यायचा आहे का? आणि गणपतीत काय आता गरबा चालू करायचा का आम्ही? आमचे महाराष्ट्राचे मराठी माणसाचे सण तुम्ही या गुजराती लोकांच्या हातात देणार आहात का? गुजराती कंपन्यांच्या हातात देणार आहात का? याचा सर्वात मोठा जर दोषी कोण असेल तर इतिहास माफ करणार नाही लालबागच्या राजाचे जे अध्यक्ष सुधीर साळवी यांना. हे माझं स्पष्ट मत आहे. माझे चांगले मित्र आहेत ते. पण ही जी काय भूमिका त्यांनी घेतली आहे अत्यंत चुकीची भूमिका आहे. असंच ईस्ट इंडिया बघा, बिझनेसमॅन आहेत ते, अदानी असतील अंबानी असतील, विदाउट प्रॉफिट ते काहीच करत नाहीत. ते जे आरती तुमच्याकडे इन्व्हेस्टमेंट, गणपती हे मार्केटिंगचं ठिकाण आहे. गणेश उत्सव हा मार्केटिंगचं ठिकाण आहे का? की इथे बाबा अंबानीचेच बॅनर लागतील, इथे अदानीचेच बॅनर लागतील, इथे काय JSWचेच बॅनर लागतील? गणेश उत्सव मंडळ तुम्ही मार्केटिंग म्हणून वापरताय का गणपतीला, आमच्या देवाला? माझ्या तर संताप होतो, मनात चीड येते या सगळ्या प्रकाराने. आणि याचा माझी हात जोडून विनंती आमच्या सगळ्या मराठी गणेशोत्सव मंडळांना की याचा कृपया 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 आपण नीट विचार करा. आत्मपरीक्षण करा, आपण करतोय बरोबर आहे का? नाही तर उद्या 50 वर्षांनी लालबागच्या राजाचं नाव अंबानी गणपती असेल आणि चिंतामणीचं नाव अदानी गणपती असेल. हे तुम्हाला पाहिजे का? हे तुम्हाला चालणार आहे का? याचा विचार आमच्या मंडळातल्या मराठी मुलांनी केला पाहिजे. मला हे प्रामाणिकपणे वाटतं.